देव तिळी आला, देव तिळी आला, गोडे गोड जीवधाला, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताची, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. टाळी वाजवा. बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. देव तिळी आला, गोडे गोड जीवधाला, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्ताच्या जीवनातील प्रेमशक्तीचा परिणाम परमात्मा प्राप्त होतो. आणि तो कसा होतो हे रूपकाच्या द्वारे स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल अनंतकोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण महाराष्ट्रातून आळंदी या पवित्र तीर्थक्षेत्रातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील
ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संत श्रेष्ठ सखाराम महाराज संस्थान केळीविळी या द्वारा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुदेव नतुसिंग महाराज राजपूत यांच्या आध्यात्मिक ज्ञान प्रसार दौरा मंडळाच्या द्वारा संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव श्री क्षेत्र केळीविळी संत सखाराम महाराज संस्थान या विद्यमाने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या संस्थांचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या वतीने या गावचे प्रथम नागरिक वारकरी संप्रदायातील साधकावर आतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय माधवरावजी यांच्या प्रेमातून वारकरी संप्रदायातील आणि वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय प्रातस्मरणीय श्री गुरु नतुसिंग महाराज दौरा मंडळाच्या द्वारा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण पूजनीय आदरणीय कन्हैया महाराज यांच्या आदेशातून आपल्या सर्वांचं प्राणप्रिय असलेलं व्यक्तिमत्व स्वर भजन गंधर्व आदरणीय आरूबाबा यांच्या आज्ञेने आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या एका तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी माझ्या पुढे येऊन बसलेले आहेत. या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातले थोर थोर गुणी लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अत्यंत दर्जेदार गोड असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी हजर आहेत. त्यांचंही हृदयापासून मी वंदन करतो. वारकरी संप्रदायावर जो प्रेम करतो, वारकरी संप्रदायाची जो निष्ठेने साधना करतो, असा जो साधक, त्या साधकावर
आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावातले आहेत, नानखेड्याचे आहेत, बरोबर आहे का? सगळ्या परिसरातून आलेले आहेत. अकोल्याहून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नवे नव्हे तर वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे गुरुबंधू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांच्या परंपरेनं ज्यांच्या घराण्यात त्यांची सेवा आहे, असे हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीनिवास महाराज, ते सुद्धा पंढरपूरहून इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत. त्यांच्याही चरणी मी हृदयापासून वंदन करतो. आणि एक आगळा आणि वेगळा असा सुयोग या निमित्तानं इथे आहे. व्यासपीठ चालक रमेश महाराज यांचीही पवित्र उपस्थिती या ठिकाणी आहे. अशा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संत श्रेष्ठ सखाराम महाराज संस्थांच्या द्वारा 1.5 कोटी लिखित विठ्ठल नाम जपाच्या संकल्प परिपूर्तीचा हा महोत्सव आहे. एक दुसरी गोष्ट, 1.5 कोटी विठ्ठल नाम जपाच्या लिखित संकल्पाची परिपूर्ती आणि प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला ज्ञानेश्वरी पारायणाच्या सोहळ्याचा त्रितपपूर्ती महोत्सव, असे 2 रत्नकांचन असे सुयोग योग या उत्सवामध्ये आलेले आहेत, असं पत्रिकेवर लिहिलेलं आहे. आणि ते अगदी योग्य आहे. विठ्ठल नाम जपाच्या लिखित नाम जपाच्या परिपूर्तीचा योग एक, तर ज्ञानेश्वरी पारायणाचा त्रितपपूर्ती सोहळा म्हणजे 36वे वर्ष, तो दुसरा योग. असे 2 योग इथं या निमित्तानं एकत्र आलेले आहेत. पण माझं सौभाग्य असं आहे, माझं भाग्य असं आहे, केवळ हे 2च योग नाहीत. आज माझ्यासाठी, जसा माझ्यासाठी तसं तुमच्यासाठी सुद्धा मकर संक्रमणाचा, मकर संक्रांतीचा आजचा हा 3रा योग या निमित्तानं एकत्र आलेला आहे. असा हा त्रिवेणी संगम या निमित्तानं लाभलेला आहे. एका अर्थाने हाच इथे एक विशेष असा पर्वकाळ साधला. हा पर्वकाळ खरं म्हणजे इथून बी घुसायला येईल, काय अडचण नाही. साधला हा पर्वकाळ, हा पर्वकाळ या निमित्तानं इथे एकत्र आलेला आहे. अशा पवित्र सुयोगामध्ये आपण हे चिंतन करत आहोत. सेवेकरिता घेतलेला अभंग मी आतापर्यंत कधीही म्हणलो नाही बाबा तुम्हाला म्हणा कीर्तनाचा बी अभंग, असं कधी म्हणलो का? कधीच म्हटलो नाही. तुम्ही अभंग एखादा म्हणायचा आणि मग त्याच्यावर काय मग काय बोलायचं का? पण मला आज खात्री होती ना, तुम्ही म्हटला तर हाच अभंग म्हणणार ना, हे याच्यामुळे मी आज म्हणलो होतो, असा त्याचा अर्थ आहे. कारण आजच्या दिवशी कीर्तनकार या पर्व काळाला बांधलेला आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. आज विशेष असा योग आहे. सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. हा मकर संक्रमणाचा काळ आहे, तो अत्यंत महत्वपूर्ण असा आहे. आणि या निमित्ताने चिंतन घडावं या दृष्टिकोनातून या अभंगाला पुढे घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय भक्ताच्या अंतःकरणातील भक्तिशक्तीचा, प्रेमशक्तीचा परिणाम या अभंगातून स्पष्ट करतात. ऐका, परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता, भगवंतापर्यंत जाण्याकरिता अनेक मार्ग आहेत. उपायाची नाही वाणी येत. अनेक मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. त्या अनेक मार्गाचं वर्गीकरण आपण 2-4 मार्गामध्ये करूया. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला मार्ग आहे कर्म मार्ग, दुसरा मार्ग आहे योग मार्ग, तिसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग आणि चौथा मार्ग आहे प्रेम मार्ग. या 4 पद्धतीने भगवंतापर्यंत पोहोचता येतं. ऐका, मग आता कर्माचे प्रकार किती, अधिक त्याचा विस्तार करायचा नाही. कर्म करत असताना ते नित्यकर्म, नैमित्तिक, प्रायश्चित्त, काम्य कर्म याच्यामध्ये
जे नित्य कर्म आहे, अर्थात परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ते निष्काम कर्म आणि सकाम कर्म करत असताना कर्म जर प्रामाणिकपणे केलं आणि पारदर्शीपणे केलं तर कर्माच्या द्वारा भगवंतापर्यंत पोहोचता येतं. दुसरा सांगेल, कर्म करत असताना ते कर्म जर आपण निरपेक्ष वृत्तीने आणि निरभिमान वृत्तीने केलं तर कर्माच्या द्वारा परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरा, किंवा स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः, किंवा कर्मण्यैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. देखपा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. आशेक कर्मजात न सांडिता जनकाधिक मोक्ष सुख पावते झाले. मुद्दा माझा इतकाच आहे, कर्माच्या द्वारे परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. काय ज्ञानोबा गोड बोलतात, फक्त कर्म करत असताना हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले. ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंदा नातळे. जैसे जळी न शिंपे जळे पद्मपत्र. पद्मपत्र मिवांभसा सत्यवादी करी संसार सकळ. आलेप्त कमळ जळी जैसे. अशा पद्धतीनं जर आपण कर्म केलं, दोन बाजू सांगतो, कर्म करून परमात्मा संतुष्ट होतो. ज्ञानोबरायाच्या आधाराने बोलतोय आपण, लक्षात ठेवा. आधारा वाचून काय सांगशील कहाणी, किंवा दुसऱ्या बाजूने बोलायचं म्हटलं तर येराने सांगावी रेमट कहाणी. माझा मुद्दा इतकाच आहे, आधारानं बोलायचंय. काय ज्ञानोबरायाची भाषा आहे. ज्ञानोबराय सांगतात, परमात्म्याला जर संतुष्ट करायचं असेल तर परमात्मा कशाने संतुष्ट होऊ शकतो. गोड बोलतात ज्ञानोबराय, सर्वात्मक प्रभूची स्वकर्मरूपी कुसुमाने पूजा करा, परमात्मा तृप्त होईल, संतुष्ट होईल. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्यातला अपारा हे पद दोन्हीकडे लावा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची पूजा केली होय अपारा. अपारा पूजा केली होय तोषा लागी असं करा. किंवा सत्य परमात्म्याची जर पूजा केली तर अपारा तोषा लागी पूजा होय. परमात्मा अपार संतुष्ट होईल. आणि मग ती पूजे रिझलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. स्वकर्मरूपी कुसुमाने परमात्म्याची काय करायचे, पूजा करायचे. स्वकर्म टाकायचं नाही. ऐका, वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा श्रीमद भगवत गीतेने कर्माचा त्याग सांगितलेला नाही, कर्मातील त्याग सांगितलेला आहे. हे त्यांचं वाक्य असायचं. कर्माचा त्याग नाही, कर्मातील त्याग. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करत राहणं. फक्त ते कर्म करत असताना ज्ञानोबाराय बोलतात, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोही ते नाव बंधू. कर्माचा की कर्तृत्व मद आणि कर्मफलासक्ती या दोन्हीला फेकून देऊन आपण जर कर्म करत राहिलो तर त्या कर्माच्या द्वारे सुद्धा परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. मला वाटतं संतांचं जीवन पुढे घ्या. सर्वच संतांचं जीवन आपल्या समोर जर घेतलं तर आपल्या लक्षात हेच येईल, कोणत्या संतांनी कोणत्या महात्म्याने कर्म टाकलं सांगा ना. कर्म करतच तद्वारा
ते परमात्म्यापर्यंत पोहोचले. इथे हे फोटो लावलेले आहेत बघा, छान फोटो आहेत. ते कर्म करतच पोहोचले परमात्म्यापर्यंत. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे. पहिला मार्ग आहे कर्म मार्ग. मग संत शिरोमणी सावता महाराज, संत श्रेष्ठ गोरोबा काका, अनेक संत घ्या. ही सगळी उदाहरणं जर आपण आपल्या डोळ्यापुढे घेतली, त्यांनी कर्म केलंय. लक्षात ठेवा, कर्म करत असताना ते कर्म निष्काम वृत्तीने केलं एक, आणि निर्भिमान वृत्तीने केलं दोन. कर्माची फलाची अपेक्षा फेकून देऊन केलं एक, आणि कर्माचा कर्तृत्वाचा अभिमान टाकून देऊन केलं दोन. अभिमान आणि अपेक्षा या दोन्हीला टाकून जर सतत कर्म करत राहिलो तर तद्वारा भगवंतापर्यंत काय करता येतं, जाता येतं. लक्षात नसलंच आलं तर थोडं सोपं करूया. तुम्हाला आंबे माहित आहेत का? आंबे काय कमाल आहे. आंबे हो, आंबे माहित आहेत ना? माहित आहेत. तर ऐका, जुन्या काळातली गोष्ट आहे, 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चंदू महाराज एका व्यक्तीला आंबे खाव्याशी, मोठाच माणूस होता, भारदस्त होता. त्यावेळेस गाड्या घोड्या नव्हत्या, बैलगाडी होती. गेला ना अकोल्याला गेला आणि आंब्याची करंडी भरून आंबे घेतले. ते कलमी आंबे घेतले. ते आंबे घेतले, गाडीमध्ये ठेवले, त्याचे वजन केलं त्या आंब्याचं, ते घेतले. बैलगाडी निघाली, आंबे घेऊन निघाला. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट. अर्ध्या रस्त्यापर्यंत आले. ते चौटा बाजार नाही का, तिथून इकडे वळायचं त्या पेट्रोल पंपापासून. त्यावेळेस नव्हता पंप. 45 वर्षापूर्वी, 45 वर्षापूर्वी पंप, हा मला माहित आहे, त्यावेळेस पंप नव्हता. तिथून गाडी अशी इकडे बैलगाडी वळाली, आणि या मालकाला काय वाटलं, नाही तर आंबे आपणच आणले, पैसे देऊन आणले, आपले आंबे. घरी गेल्यावर तर काय करायचे, खायचेतच ना. एखाद्या रस्त्यात खायला काय अडचण. म्हणून त्याने तो करंडीतला आंबा काय केला, काढला. गाडी हाणतच होता, करंडीतला आंबा काढला. आता आंबा खायचा आहे म्हटल्यानंतर मग तो आंबा कसा खाल्ला पाहिजे, त्याची सालवरची काय केली पाहिजे, टाकून दिली पाहिजे. कोय काय केली पाहिजे, फेकून दिली पाहिजे. आणि मधला रस तेवढा काय केला पाहिजे, चाखला पाहिजे. पण तो होता अर्थशास्त्राचा जाणकार, तो मालक. त्यानं तो करंडीतला आंबा काढला आणि तसाच तोंडात घातला, तसाच आतमध्ये घातला. कारण साल टाकून कशी काय द्यायची, पैसे दिलेत. ते आंबे डझनावर घेतलेले नव्हते, वजनावर घेतलेले होते. सालीचं वजन झालेलं, कोईचं वजन झालेलं, टाकून कसं काय देता. ऐका, तो घशामध्ये आंबा घालायला लागला. आंबा घशात घालायला लागला. आता घशाचं छिद्र छोट, आंबा मोठाच, कसा जाईल होतो. पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता त्याचा, त्याला ओव्या पाठ होत्या. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. आणि मग तो प्रयत्न करत होता, असा आंबा ढकलत होता. आपण कशाचं छिद्र छोटच की हो, कसं काय आंबात जाणार. पण तो प्रयत्नच करत होता. त्याची अजून ओवी पाठ होती. हळूहळू ढाळे ढाळे, एके तुकेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. प्रयत्न करत होता. आणि ऐका, प्रयत्न करून 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 त्याने आंबा, अक्षरशः अर्धा आंबा घशात आत गेला आणि अर्धा पुढे राहिला. आणि फिट्ट माप बसलं. आता काही केल्यानं तो आंबा काय आतमध्ये जाईच ना. घाबरला, डोळे पांढरे होऊ लागले. आंबा काही केल्यानं आत जाईना. त्याला वाटलं आत जाईना तर आपला काढून टाका. पण ते असा कलमी आंबा असतो ना, असा दोन्ही बाजून असा निमुळता असतो आणि मध्ये फुगीर असतो. कोण, हा आंबा. हे आंब्याच सांगतोय मी, मध्ये फुगीर असतो. ते माप पक्क बसलो. आता आंबा काही केल्यानं बाहेरही निघायला तयार नाही. आता काय करावं, आंबा आतही जाईना, आंबा बाहेरही येईना. आणि हे गाडीवानाला सांगताही येईना. अहो 2 मिनिटात तर याला चक्कर आली. धडकन गाडीवानाच्या अंगावर पडला. आणि गाडीवानानं बघितलं मागं वळून, तर हे सुंदर आहे ते ध्यान दिसलं त्याला. बापरे, याच सुदैव मालकाचं.
गाडीवान अडाणी होता. नाही लक्षात आलं? सुदैव म्हणालो मी, शिकलेला नव्हता बिचारा, अडाणी होता. कदाचित तो गाडीवान जर तिथं शिकलेला असता तर त्यानं तिथून विचार सुरू केला असता, हा आंबा यांच्या तोंडात असा गेलाच कसा. आणि तो सगळा विचार होस तर मालक वैकुंठाला गेला असता. बिचारा तो अडाणी होता, त्यानं काय केलं, त्याच्या मानेवर अशी बुक्की मारली. हा आता जमलं, मगाची संधी हुकली होती. कसर काढणारच माणूस. हा अशी बुक्की मारली आणि आंबा तोंडातनं पटकन असा खाली पडला. वाचलो रे बाबा, म्हटलं वाचलो रे. आणि मग तो बोलायला लागला गाडीवान, काय राव मालक, असा कुठं आंबा खात असतेत का असं. मग म्हणले असा खात नसतेत का, मग कसा खात असतेत. अहो असं कुठं, अहो साल टाकून दिली पाहिजे, कोय फेकून काय काय साल टाकून दिली पाहिजे. वजन केले म्हणे, वजनावर घेतलेत आंबे, पैसे दिलेत. मालक पैसे जरी दिलेले असले तरी साल टाकलीच पाहिजे, कोय टाकलीच पाहिजे, आणि फक्त मधला रस तेवढा चाखला पाहिजे. तसं अभिमानाची साल फेकलीच पाहिजे, अपेक्षेची कोय टाकलीच पाहिजे, आणि सतत कर्म करत राहणं, हाच मधला रस तेवढा आपण काय केला पाहिजे, चाखला पाहिजे. असं जर केलं परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. कर्ममार्ग, पुढचा मार्ग आहे योग मार्ग, त्याला संयम मार्ग म्हणतात. योगश्चित्तवृत्ती निरोधः, संयमाच्या द्वारे सुद्धा परमात्म्यापर्यंत जाता येतं. पण दादानो, तो संयम सर्वेंद्रियाचा संयम असणं महत्वाचं आहे. वेळेच्या मर्यादेमुळं मला लांबलचक पुढं सांगता येणं कठीण आहे. संयमाच्या द्वारे एका इंद्रियाचा जर संयम केला तरी देखील परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. हे सामर्थ्य आहे इंद्रियाच्या संयमामध्ये. याला संयम मार्ग, योग मार्ग म्हणतात. इतिहास आहे महाराज, दुर्योधनाला ज्या वेळेस वज्रदेही बनायची इच्छा निर्माण झाली आणि दुर्योधन धर्मराजाकडे गेला आणि धर्मराजाला विचारलं, मला वज्रदेही बनायचंय, काय उपाय सांग. बघा, धर्मराजानं उपाय सांगितला, मातोश्रीकडे जा, गांधारीनं तुला डोळं भरून पाहिलं की तो वज्रदेही बनशील. मला इथे एक छोटा मुद्दा मांडायचा आहे. दुर्योधन धर्मराजाकडे जातो, धर्मराजा तर वैरी आहे, आणि मग वैरी असलेला धर्मराजा आपल्याला खरा मार्ग सांगेल का. मला इतकंच म्हणायचंय, दुर्योधनाचा धर्मावर विश्वास होता. वैरी जरी असला तरी धर्म आपल्याला खोटं सांगणारच नाही. मायबाप, जीवन माणसानं असं जगावं, वैऱ्याचा सुद्धा आपल्यावर विश्वास असावा, इतकं चांगलं जीवन जगावं. हे धर्माचं जीवन आहे. झालं बाबा, आला मातोश्री गांधारीला विचारलंय, आई मला वज्रदेही बनायचंय, तू माझ्याकडे डोळं भरून पहा. तिने सांगितलं, ठीक आहे, सकाळी जा, सकाळी सकाळी गंगेचं स्नान कर आणि माझ्याकडं सूर्योदयाच्या आत त्या सकाळी सकाळी लवकर ये. फक्त अंगावर वस्त्र घालू नको, विवस्त्र होऊन माझ्याकडे ये. ठीक आहे म्हणा. दुर्योधन सकाळी लवकर गेला, गंगेचं स्नान केलं आणि नग्न अवस्थेत मातोश्री गांधारीकडे जातो. रस्त्यातच एक माळी भेटला. फुलं विकणार, ते फुलं वगैरे हार वगैरे त्याच्याजवळ होते. तो रस्त्यातच भेटला. तो योग्य वेळेला भेटतो, योग्य वेळेला भेटतो. कोणाची केव्हा कुठं भेट घ्यायची हे त्याला चांगलं कळतं. भेटला महाराज. अरे अरे कुणीकडे? आईकडे. काय मूर्ख आहेच, असा निघालाच आईकडे? नाही म्हटले, मला असंच जायचंय. वेडायच म्हणे तो. अरे पाप आहे, 7 वर्ष वय झाल्यानंतर मुलांना आईच्या समोर नग्न अवस्थेत जाऊ नये. शास्त्र धर्म काय कळतो का नाही? बरोबर यानं फसवलं बोलण्यात आणि सांगितलं, हे बघ, हे घे हार माझ्या जवळचे, निदान कमरेला गुंडाळण मग जा. पटवलं,
खेळतो येण्याची खेळावं. आणि महाराज झालं, येतो येतो. गांधारीने विचारला, आलाच का? आलाच. विवस्त्र आहे? हो. आणि मग डोळ्यावरची पट्टी काढली, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत दुर्योधनाला पाहिलं आणि पुन्हा पट्टी लावली. दुर्योधनानं विचारलं, आई माझं काम झालं का? गांधारीने सांगितलं, हो 95% झालं. 5% काय झालं? उत्तर दिलंय, अरे तुला सांगितलं होतं ना विवस्त्र होऊन ये. मग कमरेला हे फुलं कशाला गुंडाळली होतीच? आता फक्त तुला भीती तुझ्या मांड्यापासून आहे, तेवढ्या सांभाळ. तुला जगातली कोणती शक्ती हरवू शकत नाही. तुला म्हटलं होतंच ना तू कशाला विवस्त्र होऊन ये. त्याने सांगितलं, मी तसाच येऊ लागलो होतो. मग झालं काय? काही नाही म्हणे, रस्त्यात एक माळी भेटला आणि त्यानं मला हे गुंडाळायला लावलं. तिनं विचारलं, मनात ओळखलं, याच्याशिवाय दुसरा कोण भेटणार आहे. माझा मुद्दा संपलाय. पुढं काय झालं हे मला पुढचं सांगायचं नाही. मुद्दा इतकाच सांगायचा आहे की गांधारीच्या डोळ्यात ताकद होती आणि संपूर्ण शरीर वज्रदेही बनलं का? त्याचं उत्तर आहे, दिसत असतानाही, दृष्टी असतानाही आपले होणारे पतिदेव दोन्ही डोळ्याने अंध आहेत हे कळल्या कळल्या त्याच क्षणाला डोळ्यावरती पट्टी बांधली. जर पतिदेव जग पाहू शकत नाहीत तर आपण कसं काय जग पाहायचं? हिला पतिव्रता म्हणतात. पतीना एकादशी असल्यानंतर भजे तळून खाते. ऐका, पतिव्रता आहे हो, कमाल आहे. आणि त्याचा परिणाम, दृष्टी असूनही आयुष्यभर जग पाहिलं नाही. त्याचा परिणाम दृष्टीचा संयम झाला आणि त्या संयमाचा परिणाम दुर्योधन वज्रदेही बनला. माझा मुद्दा इतकाच आहे, एका एका इंद्रियाचा संयम, मग कानाचा आहे, जिभेचा आहे, सर्वेंद्रियाचा संयम आहे. या योग शक्तीच्या द्वारे परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. पुढची शक्ती आहे ज्ञान शक्ती. ती तर जाहीरच आहे, ज्ञानात देव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमहा तैसे मोक्ष देयेल ज्ञान एत केर नाही आन परितेची थारी ऐशे मन शुद्ध होवावे. ज्ञानाच्या द्वारा देवापर्यंत जाता येतं, योग मार्गाच्या द्वारा देवापर्यंत जाता येतं, कर्म मार्गाच्या द्वारे परमात्म्यापर्यंत जाता येतं. आणि त्याच्या पुढचा एक मार्ग आहे, त्याचं नाव आहे प्रेम मार्ग. पण जरा ऐका, क्रम बी लावताना मी असा लावलाय, प्रेम मार्ग ज्ञानाच्या नंतरचा प्रेम मार्ग. याचाच अर्थ आहे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती. हे त्याचं उत्तर आहे. ऐका, थोडं लक्ष द्या. पहिले जे 3 मार्ग आहेत, कर्म मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग, या मार्गाचं अनुसरण करणारा साधक देवापर्यंत जातो, किंबहुना त्याला देवापर्यंत जावं लागतं. भक्ती मार्गाचा, प्रेम मार्गाचा परिणाम असा आहे, परमात्माच त्याच्यापर्यंत येतो. हे दोन्हीतला फरक आहे. याला जावं लागणं हे वेगळं आणि देवाने त्याच्यापर्यंत येणं वेगळं. प्रेम मार्गाचा परिणाम, देवच त्याच्याकडे येतो. तो देव त्याच्याकडे कसा येतो हे रूपकाच्या माध्यमातून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देव तिळे आला, देव तिळे आला, देव तिळे आला, देव तिळे आला, देव तिळे आला. टाळी वाजवा, टाळी वाजवा. देवा
पर्वकाळ साधला पर्वकाळ पर्वकाळ साधला पर्वकाळ गोडे गोड जीवनाला गोडे गोड जीवनाला टाळी वाजवा. साधला पर्वकाळ साधला देव तिळी आला गोडे गोड जीव धाला. आला या शब्दाला जर थोडं पकडलं, कर्म योग आणि ज्ञान या 3 मार्गाचं अनुसरण करणाऱ्या साधकाला देवाकडे जावं लागतं. पण प्रेम मार्गाचा पुरस्कार ज्यानं आपल्या जीवनामध्ये केलाय, ज्यानं आपलं जीवन प्रेमानं परिप्लुत केलंय, प्रेमाचा परिपोष ज्याच्या जीवनामध्ये झालेला आहे, प्रेमाचा सागर ज्याच्या जीवनात हृदयात तुडुंब भरलेला आहे, अशा शुद्ध भक्ती प्रेमाचं जीवन ज्याचं आहे, ज्याने परमात्म्याला प्रेम समर्पित केलेलं आहे, देव त्याच्याकडे येतो. देव तिळी आला, देव त्याच्याकडे येतो. किती गोड चरण आहे तुकोबारायचं. तुकोबाराय सांगतात, प्रेमे चक्रपाणी वश होय प्रेम सूत्र दोरी. तो तिकडे जातो हरी. हे सामर्थ्य प्रेमात आहे, शुद्ध प्रेमात आहे. आपल्याला इतिहास माहित आहे हो, शबरीकडे परमात्मा स्वतः गेले. बघा, शबरीकडे जात असताना भगवान रामललाने, परमात्म्याने मोठे मोठे ऋषी महर्षी श्री 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 1008 मंडलेश्वर महामंडलेश्वर अशा मोठ्या मोठ्या लोकांची रस्त्यात भेटी घेतल्या आणि त्यांना विचारलं, शबरीचा आश्रम कुठं आहे सांगा ना मला, शबरीचा आश्रम कुठं आहे सांगा ना मला. ते म्हणायचे, काय शबरी शबरी करतो, आमच्या आश्रमात थांबा, 3.5 कोटीचा आहे आश्रम बर का. आश्रम प्रभू म्हणाले, नाही मला शबरीकडे जायचं. ऐका, ते म्हणायचे, अहो काय शबरी करता, अहो आमची पंचदशी तयार आहे, वृत्ती प्रभाकर झालेला आहे, चित्सुकी सुटलेली आहे, भामतीतलं कळतंय आम्हाला, काय तुम्ही शबरी करता, शबरीचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. प्रभू म्हणाले, कोणाचं किती पाठ असतं याच्याकडे माझी पाठ असते. काय गोड बोलतात ज्ञानोबराय हो. ज्ञानोबराय सांगतात, तैसा चित्ती अहंते ठावो जीवे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐशेनी कोडी एक जन्म जावो परी नप्प विजेची माते. महाराज काय काय लोकांचं इतकं पाठ असतं, राम 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 राम, अख्ख्या कीर्तनात माझं इतकं पाठ आहे हे सांगण्यातच 2 तास घालवतात. खूपच अवघड आहे. काहीच सरळ पाठ असतंय, काहीच उलट पाठ असतंय. आता नाही ते मेरे मन के बात तुमने पाहिजे नाही बस. खूप जिज्ञासा असली तर कीर्तन झाल्यावर भेटा नाव सांगतो. अवघड गणित. आता काय सांगा, कशा करता वेळ त्याच्यात मातीत घालतात लोक कोणास ठाऊक. माझा मुद्दा समजून घ्या. याचा अर्थ पाठ करू नये असं नाही, पाठांतर पाहिजेच, अभ्यास पाहिजेच, चिंतन पाहिजेच, प्रश्नच नाही, त्यात काय वादच नाही. पण पाठ करणं याच्यातच जीवनाची वाट लावणं हे बी महत्वाचं नाही, हे लक्षात ठेवा. मुद्दा इतकाच आहे. रामप्रभू विचारत गेले, शबरीकडे गेले, शबरीला भेटले. मला इतकंच बोलायचंय, शबरीची विद्वत्ता पाहून, शबरीची गुणवत्ता पाहून, शबरीची स्वच्छता पाहून रामप्रभू शबरीला भेटले का शबरीचं प्रेम पाहून रामप्रभू शबरीला भेटले? प्रेमा
प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ऐका, भगवंत हा प्रेमाचा भुकेलेला आहे, दुसरी आवश्यकता नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा शुद्ध प्रेम परमात्म्याला समर्पित केलं की त्याचा परिणाम स्वतःहून येतो. सुखे येतो घरा नारायण या न्यायानं, किंवा अलभ्यते येते लाभ घरा या माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणच देव होय, आपणच देव देव होय. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपण होय देव, आपण होय देव. भगवान परमात्म्याला प्रेम दिलं की भगवानही आपल्याला प्रेम देतो. भगवान परमात्म्याला प्रेमभाव दिला की देवही आपल्याला प्रेमभाव देतो. भगवान परमात्म्याला देहभाव दिला की परमात्माही आपल्याला तो अर्पण करतो. देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाच्या. आणि मग आता पूर्वी पडिये देहभाव, पूर्वी वासना, जे आपण त्याला अर्पण करू परमात्मा आपल्याला तो द्यायला तयार आहे. आणि तो देण्याकरता गुरुही होतो, देवही होतो. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. भगवान परमात्मा आला, देव तिळी आला. थोड्या वेळ तिळी शब्द बाजूला काढू, पण देव आला. कधी देव येतो? पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या लाटा उसळती. असं जेव्हा जीवनात होईल तेव्हा आनंदाचा पुरा आला. आणि आनंदाचा पुरा आला म्हणजे काय? परमात्मा कोण आहे? रसोवैसा आनंदी भवती, आनंदात देव खलविमानी भूतानी जायन्ते या न्यायाने, आनंदाद्वय नित्य निरामय या न्यायाने आनंदाचा कंद असलेला परमात्मा तो पूर आला आनंदाचा. पण अगोदर करावं काय लागलं? लाटा उसळते प्रेमाच्या. भक्ताच्या हृदयातील प्रेम जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा त्या प्रेमातच देव येतो. देव तिळी आला म्हणजे देव प्रेमात आला. तीळ हे स्नेहाचं रूप आहे. तिळामध्ये काय असते? तिळामध्ये काय असते? असा कठीण कठीण दगडासारखा तिळ असतो. झोपले काय? तिळामध्ये काय असते? स्निग्धता असते, स्निग्धता असते तिळामध्ये. लक्षात ठेवा, तसं प्रेम सुद्धा स्निग्ध असतं, लक्षात असू द्या. म्हणून देव तिळी आला या शब्दाचा अर्थ देव प्रेमात आला, एक अर्थ. दुसरा अर्थ आपल्याला असा करता येईल, देव तिळी आला म्हणजे निर्गुण निराकार असलेला परमात्मा भक्ताच्या प्रेमास्तव सगुण साकार झाला. देव तिळी आला. अजून अर्थ करता येईल काय? परमात्मा ना आपला थोरपणा विसरतो
आणि लहान होतो, आकाराला येतो. निर्गुण निराकार असलेला सगुण आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, पण तिथं सुद्धा आहे एवढा प्रभू भावे. भावे काय? भावे म्हणजे काय? प्रेमच. असा शुद्ध भाव, शुद्ध प्रेम परमात्म्याला समर्पित केलं की निर्गुण निराकार असलेला, महान असलेला, व्यापक असलेला, निर्गुण असलेला, निरवयव असलेला असा परमात्मा सगुण होतो, साकार होतो, देहधारी होतो, गुणाला येतो. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, म्हणून देव तिळे आला. म्हणजे तीळ म्हणजे स्नेह, प्रेमामध्ये परमात्मा काय झाला? आला. देव तिळे आला. झालं काय? गोडे गोड जीव झाला. पहिली गोष्ट परमात्मा गोड आहे आणि दुसरी गोष्ट जीवही गोडच आहे. ऐका, गोडी येशी गोडी मिळून गेली. या न्यायाने देवाची गोडी आणि जीवाची गोडी हे दोन्ही एकत्र आले. जीवाची जीवदशा जर बाजूला फेकून दिली तर तोही गोडच आहे. काय आहे? त्यानं स्वतःच्या ठिकाणी असलेला भ्रम तेवढा फेकून दिला, गैरसमज टाकून दिला की जीव सुद्धा गोडच आहे. श्लोकार्धेन प्रवीक्षावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव ब्रह्मच आहे म्हणून तो स्वतःही सच्चिदानंदच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. त्याची गोडी आणि देवाची गोडी थोडी गंमत अशी आहे. जीवाच्या ठिकाणचा भ्रम जर संपला, बरं का, जीवाच्या ठिकाणची अविद्या जर संपली, जीवाच्या ठिकाणची कल्पना जर संपली, तुम्ही लक्ष देताय कीर्तनाकडे, म्हणून हे जर संपलं तर पुन्हा त्याला देवाच्या भेटीची आवश्यकता राहते का? कशाला राहते आवश्यकता? एकदा आवरण भंग झाला, एकदा उपाधी नष्ट झाली की पुन्हा तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तोच परब्रह्म आहे ना, तोच चैतन्य स्वरूप आहे ना. आणि मग असं असताना पुन्हा देव तिळी आला, पुन्हा त्याच्या देव आला आणि त्याला भेटला, याची गरज काय? प्राप्ताचीच प्राप्ती आहे. पुन्हा मग जीवच तर परमात्मा स्वरूप आहे ना. तर मग इथे गोडे गोड जीव झाला याचा अभिप्राय काय? माझ्या अल्पमताप्रमाणे जसं लक्षात येईल तसं बोलतो. गोडे गोड जीव झाला म्हणजे सगुण साकार परमात्म्याचं दर्शन. ऐका, जीवाच्या जीवनामध्ये होणं हे निर्गुण निराकार तत्वाच्या अनुभूतीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हे गोडे गोड जीव झाला. किंवा थोडं तकलीफ झाली असली तर सोपं करूया आपण. साखर असते, साखर 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 खाण्यात मजा आहे का साखर होण्यात मजा आहे? खाण्यात म्हणा की राव, खाण्यात मजा आहे. साखर रूप व्हावं का साखर खावी पाहिजे? हो, साखर रूप होण्यात काय मजा असते? साखर खाता आली पाहिजे. आता ऐका, ब्रह्म होण्यात मजा आहे का ब्रह्म भोगण्यात मजा आहे? भोगण्यात मजा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जरा ऐका, वारकरी संप्रदायातले क्रांतीवीर, संतवीर, व्यसनमुक्त युवक, हृदय सम्राट गुरुवर्य तात्या यांच्या मुखातलं वाक्य सांगतो बरं का, लय गोड वाक्य आहे. तात्या म्हणतात, जीवानं ब्रह्म होणं हे भांडवल आहे. जीवानं ब्रह्म होणं हे भांडवल आहे, त्यात काय विशेष आहे? जीवानं देव होणं ही क्रांती आहे. आता हे किती डोक्यात घुसलं असेल देव जाणे. जीवानं देव होणं ही क्रांती आहे आणि संतांच्या जीवनात संतांनी ती क्रांती केली. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते, तो वसती ते वसती तो ठाव वैकुंठ. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी, काही एखाद्याने वैकुंठा जावे तव ती वैकुंठची केली आगवे, ऐशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ऐका मुद्दा माझा, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव.
हा मुद्दा आहे. जीव देव होणं क्रांती आहे. म्हणजे काय? जीवाला देवाच्या ऐश्वर्याचा भोग मिळणं, जीवाला देवाच्या सगळ्याच सद्गुणाला चाखायला मिळणं, याला म्हणायचं गोडे गोड जीवधाला. हे महत्व आहे. हे चाकणं, हे भोगणं, हे धाला तृप्ती, ही ब्रह्मस्थितीत कुठं आहे हो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जीव दशेत राहूनच परमात्म्याचा भोग भोगायला मिळणं. अजून तुकोबरायचं चरण सांगतो. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगी जेल. जीवे शिवपद भोगी जेल, ही खरी जीवनातली क्रांती आहे. ऐका, जीवत्वात राहूनच शिवत्वाचा भोग घेणं, देवत्वाचा भोग घेणं. आणि हे शक्य कधी असतं? हे ब्रह्मज्ञानात शक्य नसतं, हे भक्ती प्रेमात शक्य असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्तिप्रेम हा जीवनातला सर्वोच्च टप्पा आहे बघा, सर्वोच्च टप्पा. त्याच्या अलीकडे ज्ञान आहे बघा. ऐका, म्हणून त्याशी गवळणी कडी घेते, गवळणी बांधते धारणाशी गळा, खेळेया गोपाळा माझी ब्रह्म. त्याशी गवळणी कडी घेते, त्याशी यशोदा भोजन घाली. हे कधी शक्य आहे हो? हे शुद्ध प्रेमानं शक्य आहे. लक्षात घ्या. म्हणून गोपाळ हे रूपक वेगळं आहे आणि गवळणी हे रूपक वेगळं आहे. गोपाळ हे रूपक अभंगाचं आहे आणि गवळण आहे. अभंग हे ज्ञानाचं प्रतीक आहे, गवळण हे ज्ञानानंतरच्या प्रेमाचं प्रतीक आहे, शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून बघा, कीर्तनाची, भजनाची, दिंडीतल्या भजनाची, काकड्याच्या भजनाची सुरुवात अभंगाने आहे. बरोबर आहे ना? अभंगाने आहे. तुम्ही लक्ष देताय. अजून 20 मिनिटं वेळ आहेच. कीर्तनाच्या भजनाची सुरुवात अभंगाने, कीर्तनाची सुरुवात अभंगाने, भजनाची सुरुवात अभंगाने, काकड आरतीच्या भजनाची सुरुवात अभंगाने, गाथेच्या भजनाची सुरुवात अभंगाने. आणि आता थोडं वेगळं सांगायचंय, काकड आरतीच्या भजनाची सांगता, जागराच्या भजनाची सांगता कशाने? गवळणीने. मग आता ते भजन थांबवायचं असलं का नाही, खेड्यातले लोक आमच्याकडे तिकडे आपल्या खेड्यात भजन थांबवायचं असलं ना, मग ते भजनी मंडळी एकमेकाला म्हणतात, हा मग धरा आता गवळणी. हा म्हणजे गवळणी म्हणायला सुरू करा बाबा असं. लक्षात घ्या जरा, नीट ऐका. सुरुवात अभंगाने आणि समारोप गवळणीने. याचा गाभा असा आहे, आपल्या जीवनाच्या परमार्थाची सुरुवात अभंगानं म्हणजे ज्ञानानं व्हावी आणि आपल्या परमार्थाचा शेवट गवळणीने म्हणजे शुद्ध प्रभूच्या प्रेमानं व्हावा. सुरुवात ज्ञानानं व्हावी. लक्षात ठेवा, परमार्थाची सुरुवात ही ज्ञानानं झाली पाहिजे, ज्ञान संपन्न होऊन प्रवेश झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि परिसमाप्ती ही मात्र प्रभूच्या शुद्ध प्रेमात झाली पाहिजे. आणि म्हणून असं शुद्ध प्रेम भगवंताला समर्पित केलं की मग देव तिळी आला. त्याचा परिणाम गोडे गोड जीव धाला, देवे जीव धाला, देवे जीव धाला, देवे जीव धाला, देवे जीव धाला. संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला, त्याची एखादी ढेकर, त्याची एखादी ढेकर, संसार तो कडू झाला. टाळी वाजवा. त्याची एखादी ढेकर, त्याची एखादी ढेकर.
हे देवातच शक्य आहे असं मला म्हणायचंय. हे ब्रह्मस्थितीत धाला शक्य नाही. ऐका, हे धाले पण जे आहे ना, धाले मग पोट न लगे पंगते, तुका म्हणे पोट धाले. काय नाही, आईशी कळू आले, तुका म्हणे पोट धाले, काय आठव ना पुढे, आईशी कळू आले बघा. पोट पोट धाले मग न लगे पंगती, धाले मग पोट केला गड्यानी बोवाट. हे धाले पण कुठं आहे? हे धाले पण ही तृप्तता देवाच्या भेटीत आहे, हे महत्वाचं आहे. आणि ती भेट ब्रह्मज्ञानाच्या पुढचं जे शुद्ध प्रेम आहे त्याच्यात शक्य आहे. कारण ब्रह्मज्ञानात दोन नसतात, एकच असतं ना. ब्रह्मज्ञानात द्वैत नाही, तिथे अद्वैतच आहे ना. मग तिथे कुठं भेट आहे? भेटीचा जो आनंद आहे तो ज्ञानात नाही, तो प्रेमात आहे. आणि म्हणून असं शुद्ध प्रेम आम्ही दिलं. त्या शुद्ध प्रेमरूपी तिळामध्ये परमात्मा आला, गोडे गोड जीव धाला. आणि म्हणून भगवान परमात्म्याची आणि जीवाची भेट होणं हाच आमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ असा पर्वकाळ आहे. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. पर्वकाळ साधला. ऐका, जीवनामध्ये पर्वकाळ येणं वेगळं आणि पर्वकाळ साधला जाणं वेगळं, बरं का. साधणं वेगळं असतंय. कधी कधी घटना घडते, योग येतो, पण तो साधला जात नाही, साधला गेला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, साधला हा पर्वकाळ. ऐका, पर्वकाळ कशाला म्हणतात? पर्वकाळ शब्दाचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ असा आहे, एखाद्या सामान्य घटनेचं असामान्य फल ज्या काळात मिळतं त्या काळाला पर्वकाळ म्हणतात. घटना साधीच, क्रिया साधीच, साध्या क्रियेचं असामान्य श्रेष्ठ फल ज्या काळात मिळतं त्या काळाला काय म्हटलं जातं? पर्वकाळ. आणि म्हणून पर्वकाळ असे पुष्कळ आहेत महाराज. एक तर पर्वकाळ असा आहे, तो 60 वर्षानंतर येतो. किती वर्षानंतर येतो? 60 वर्षानंतर. काही असे भाग्यवान आहेत, त्यांच्या आयुष्यात हा पर्वकाळ येतच नाही. नाही लक्षात आलं? जाऊ दे, हा पर्वकाळ आहे. त्याचं नाव काय? कपिला षष्ठी योग. हा पर्वकाळ आहे, 60 वर्षानंतर येतो. काय? बहुकाळ पर्वणी, भाद्रपद मास, कपिला षष्ठी. बस 60 वर्षांनी येणारा पर्वकाळ आहे. काही पर्वकाळ असे आहेत ते 3 वर्षांनी येतात. किती वर्षांनी येतात? 3 वर्ष. तसा 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ अगोदर सांगावा लागेल. 12 वर्षांनी येतो कोणता? कुंभ. 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ. 3 वर्षांनी येणारा पर्वकाळ अधिक मास. त्याचं दुसरं एक नाव आहे मल मास. त्याचं तिसरं एक नाव आहे पुरुषोत्तम मास. आणि त्याचं चौथं एक नाव आहे धोंड्याचा महिना. महाराष्ट्रातील जावाई लोकांच्या पुण्याईने जन्माला येणारा महिना. जावाई आहेत नाही तर ऐका, पर्वकाळ अधिक मास. आणि आपल्याकडे ते वाक्य आहे नेहमीच आपल्याला, अधिकस्य अधिकम फलम.
अधिक मासात कीर्तन ऐकल्याचं इतर मासापेक्षा पुण्य अधिक. अधिक मासात अन्नदान केल्याचं इतर मासापेक्षा पुण्य अधिक. अधिक मासात तीर्थयात्रा केल्याचं इतर मासापेक्षा पुण्य अधिक. कारण त्याचा कायदाच आहे, त्याच्यात तुम्ही इतर मासापेक्षा ते काय देणार, फल अधिकच देणार. तुम्ही जागेत अधिक मासात कीर्तन, भजन, प्रवचन, वारी, तीर्थयात्रा, अन्नदान केल्याचं पुण्य हे इतर मासापेक्षा कसं आहे, अधिक. आणि चांगलं आहे का, अधिक मासात तंबाखू खाल्लेल्याचं पाप सुद्धा इतर मासापेक्षा, हे बी ध्यानात राहू दे बरं का. म्हणजे कायदा फक्त पुण्याच्याच बाबतीत अधिकस्य अधिकम फलम असा नाही, कुठलंही कर्म करा फल अधिक. मग निदान मी म्हणतो 3 वर्षातून 1 वर्ष, 3 वर्षातून 1 महिना तरी पाळीत जा, तेवढा तरी निदान ऐका. 3 वर्षांनी येणारा हा पर्व काळ, अजून पर्व काळ आहेत. एका वर्षात 3 पर्व काळ येतात. 3 पर्व काळ येतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा पर्व काळ आहे. अश्विनी शुद्ध प्रतिपदा पर्व काळ आहे. अश्विनी शुद्ध दशमी पर्व काळ आहे. वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया पर्व काळ आहे. अजून पर्व काळ आहेत. कोणते, ऐका. वर्षातून 24 पर्व काळ येतात. वर्षातून 24 पर्व काळ कोणते, नाही जुनं माणूस लय खंबीर आहे बघा. याला म्हणायचं ओल्ड इज गोल्ड. हा जुनं तेच. एकादशी व्रत आहे आणि पर्वकाळ द्वादशी आहे. पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आमाशी, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून द्वादशीचं पारणं, द्वादश बारस भगवंतानी बारशीत येऊन सोडली. याचा धरीन मुद्दा इतकाच आहे, हेतू इतकाच आहे. हे 24 काय आहेत, पर्व काळ आहेत. ऐका, अजून पर्व काळ सांगितले ज्ञानोबारायाने. ज्ञानोबाराय सांगतात, ना तरी सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीते पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण पर्व काळ आहे. आपले आई वडील आजोबा आजी आपले पूर्वज ज्या तिथीला गेलेले असतील ती तिथी मुलासाठी काय आहे, पर्व काळ आहे. पुष्कळ आहेत. संतांचं दर्शन होणं, संत घरी येणं, हा काय आहे, पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ. पर्व काळ शब्दाची व्याख्या केली, छोट्याच घटनेचं मोठं फळ ज्या काळाला मिळतं त्या काळाला पर्व काळ म्हणायचं. म्हणून साधला हा पर्व काळ. झालं काय, गेला अंतरीचा मळ. परिणाम असा झाला, जीवाची आणि देवाची भेट झाली. प्रेम रूपी तिळात परमात्मा आला. तीळ आणि गुळ एकत्र आले. भगवान परमात्म्याचं आणि जीवाचं मिलन झालं. त्याचा परिणाम गेला अंतरीचा मळ. कसा आहे बघा, एकदा का परमात्मा हृदय मंदिरात आला की मग तिथे मळ कसा राहिलो, तिथे विकार कसे राहतील, हे शक्यच नाही. 2 गोष्टी देतो. भगवान हृदयात आला की हृदयात मळ राहत नाही, विकार राहत नाही. ऐका, एक. पण भगवान हृदयात येण्यासाठी काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. अर्थात त्याला प्रेम अर्पण केलं पाहिजे. गंमत कशी आहे, देवात आला की विकार जातात, गोष्ट खरी आहे. पण देवात येण्यासाठी नामचिंतन केलं पाहिजे. नाथ महाराज भागवतामध्ये गोड बोलतात, नामा सरिसाची हरी रिगे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, एकीकरण झालं. परिणाम काय, परमात्मा हृदयात आला. काम क्रोधे केले घररिते. कसं असतं बघा, एकदा का भगवान हृदयात आला, नामचिंतन एकदा का हृदयामध्ये सुरू झालं, परमात्मा एकदा का हृदय मंदिरात आला की मग तिथं विकार राहत नाहीत. किती भाषा गोड आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, एखादं झाड आहे, त्याच्या बुंद्याला आग लागली, बुडाला काय लागली, आग लागली,
आणि मग आग लागल्यानंतर त्या झाडावरचे जे पक्षी असतात ते पक्षी पूर्व दिशेला पळतात का दक्षिण दिशेला पळतात? वाट दिसेल तिकडे पळतात. कसे पळतात? सैराट नव्हे, सायरा. काय ज्ञानोबा आहे, गोड बोलतात. आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, तेवे सांडिले आशेकी विकल्पी जे गेला अंतरीचा मळ. ते राहू शकत नाही, ते मळ निघून जातात, विकार संपतात, कुठल्याही पद्धतीचा दोष वृत्तीमध्ये पुन्हा शिल्लक राहत नाही. काय काय निघून जात याचं उत्तर पुढे तिसऱ्या चरणात देतो. पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य पुण्य गेले, एका स्नानेचे खुंटले. भगवान परमात्म्याच्या हृदय मंदिरात येण्याचे परिणाम काय काय झाले? एक अंतरंगात परिणाम झाला, मळ निघून गेला म्हणजे विकार गेले. दुसरा परिणाम वृत्तीवर झाला, पाप पुण्य गेले. पापही राहिलं नाही, पुण्यही राहिलं नाही. तुम्ही लक्ष देतायत माणसामध्ये, मनुष्यानं आपल्या जीवनात पाप घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे का पुण्य घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? काय केला पाहिजे? पाप घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाच्या जीवनाला घातक पाप आहे का पुण्य आहे? घातक पाप आहे. आणि म्हणून पाप घालवण्याचा आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी कीर्तनाला काय कमाल आहे, ऐका, लक्ष द्या. इथं तर म्हटलंय पाप पुण्य गेले, दोन्ही गेले. पाप गेले म्हटलं असतं तर काय मग सरळच होतं की, पण पुण्यही गेले. त्याचं उत्तर आहे पापाच्या सापेक्ष असलेलं पुण्य सुद्धा घातकच आहे. ते सुद्धा गेलंच पाहिजे, ते सुद्धा चांगलं नाहीच. पाप जसं बंधन करतंय तसं पुण्य सुद्धा बंधनच करतंय. पाप जशी तकलीफ देतंय तसं पुण्य सुद्धा तकलीफच देतंय. एक चोर होता, त्याला झाली फाशीची शिक्षा. त्याला फाशीवर घेऊन निघाले, त्याला आता फाशीवर द्यायचंय. शेवटची इच्छा विचारतात, म्हणतात त्याला सांगितलं बोल तुझी शेवटची इच्छा काय? पूर्ण करणार का? म्हणे 100%. फक्त फाशी देऊ नका हे सोडून काय बी सांग. नाहीतर एखादा म्हणायचा फाशी देऊ नका ही शेवटची इच्छा नाही, ती सोडून काय बी सांग. मग त्याने सांगितलं दे ना इच्छा पूर्ण करणार. काही नाही म्हणे, माझ्या हातातल्या ह्या लोखंडाच्या बेड्या काढा आणि सोन्याच्या बेड्या घाला, बस एवढीच इच्छा आहे. आता लोखंडाच्या बिडीचं काय? बंधनच. आणि सोन्याच्या बिडीचं यानं गेल्यावर, याला फाशी दिल्यावर लोखंडाची बिडी सरकार जमाच होणार आहे आणि सोन्याची बिडी सरकार जमाच होणार आहे. शेवटी बंधनच आहे ना हो. पाप जसं बंधन आहे तसं पापाच्या सापेक्ष असलेलं पुण्य सुद्धा बंधनच आहे. ऐका, तमोगुण जसा बांधतो, रजोगुण जसा बांधतो, मग सत्वगुण नाही का बांधत? अहो तोही बांधतोच ना. तमोगुण बांधतो आळस निद्रा प्रमाद यानं बांधतो, रजोगुण बांधतो तृष्णेनं, तृष्णा संग समुद्भव, आणि सत्वगुण सुद्धा बांधतो मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे. हे बांधणंच आहे ना, हे लक्षात ठेवा. सत्वगुणाचा सुद्धा बंधच आहे, पाप सुद्धा घातकच आहे. आणि म्हणून आपण
पापाला जसं फेकून देतोय तसं आपलं जीवन पुण्याच्याही काय झालं पाहिजे, पलीकडे गेलं पाहिजे. ते सुद्धा घातकच आहे. शेतकरी आहेत का? शेतकरी लोक इथं आहेत की? शेतामध्ये काम करता करता जर आपल्या टाचेत काटा मोडला तर काय करतो आपण? टाचेत काटा मोडला तर शेतामध्ये आपल्याला काटा मोडला तर काय करतो आपण? तो काटा काट्याने काढतो. म्हणजे आपल्याला काट्याने काटा काढायची चांगली माहिती आहे. ठीक आहे, ठीक आहे. आतापर्यंत आपण असे बरेच काटे काढलेत. बरं, ठीक आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर ऐका, ज्या काट्याने आपल्या टाचेतला काटा काढला बघा, त्या काट्याने तुम्हाला मदत केली का तकलीफ दिली? मदत केली. मग मदत करणाऱ्याला ठेवून घ्यायचं असतं का फेकून द्यायचं असतं? बोला ना. ठेवून घ्यायचं असतं. मदत करणार होय, मदत करणाऱ्याला ठेवून घ्यायचं का फेकून द्यायचं? फेकून द्यायचं. म्हणजे कीर्तन झाले की निघा. ऐका ऐका, तो बिचारा या विनेकरी महाराजासारखा इमानदार होता. त्या बिचाऱ्यानं काय केलं, ज्या काट्याने तो काटा काढलाय तो काटा त्या बंडी म्हणायचं का कोपरी म्हणायचं, इकडे काय म्हणतात, बंडी, त्याच्या त्या खिशामध्ये ठेवला. नांगर हाकून घरी आलेला, वाढ जेवायला वाढ, लवकर लवकर, गरम गरम संक्रांतीचा सण होता. अशा पोळ्या तूप भरपूर जेवलो बरं का. सोमवार होता आणि मुद्दाम सोडलेला नव्हता. म्हटलं आता इथं माधवरावांच्या घरी जायचंय म्हणजे आपलं व्यवस्था चांगलीच आहे, काय अडचण नाही. खरं म्हणजे हे 7 दिवस बोलवीत नाही तो, काय करावं त्यांची तरी काय चुका. ह्या बाबाला 7 दिवस बोलवून करावं काय, हाही प्रश्न. कुठल्याच कामाचा माणूस नाही. तर भरपूर जेवला बिचारा आणि मग झालं काय, लगेच पडल्या झोपी गेला. काय माणसं इतकी श्रीमंत असतात झोपीच्या बाबतीत, ते अगोदर झोपतात आणि कधी पडलं कळत बी नाही त्यांना. असा पडला, तास 1.5 तासानं उजव्या कुशीचा डाव्या कुशीवर झाला आणि तो खिशातला काटा पोटात घुसला. आता मला सांगा, टाचेत घुसलेला काटा बरा का पोटात घुसलेला काटा बरा? बोला ना. कोणता बरा? आव कोणताच बरा नाही, पण त्यातल्या त्यात कोणता बरा? आता बोला. पायातला बरा, टाचेतला बरा, त्यातल्या त्यात. जर बराच होता तर काढलाच कशाला? पण पोटातल्या पेक्षा टाचेतला बरा. नीट ऐका, पोटातला कुठपर्यंत चांगला? टाचेतला काढेपर्यंत. टाचेतला काढून फेकून दिला की ज्या काट्याने हा काटा काढलाय तो सुद्धा कसा फेकून द्यायचा? टोक मोडून. ते टोक लय तकलीफ देते हो. एका दिवशी 400 किलोमीटर प्रवास करायला होतंय टोक. हे टोक आहे, टोक हे लय ताप देत आहे. हे जरा टोक मोडलं का नाही मग लय बरं वाटतं बघा. हे टोक तकलीफ देत आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, टाचेत घुसलेला काटा म्हणजे पाप आहे आणि पोटात घुसलेला काटा म्हणजे पुण्य आहे. दोन्ही बी घातकच आहेत, दोन्ही बी टाकूनच दिले पाहिजेत. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. कोणतं ते स्नान आहे? कुठं स्नान करायचंय? प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुदेव घुले बाबा म्हणायचे, तीर्थ एक चित तीर्थ आहे आणि दुसरं भौम तीर्थ आहे. हे जे तीर्थ आहेत ना, हे भौम तीर्थ आहेत. इथं पाप केलेलं जातं, पाप करण्याची वृत्ती कुठं जाते? आणि पाप करण्याची वृत्ती जर घालवायची असेल तर या संत सखाराम महाराज संस्थांच्या मंडपात यावं लागेल. इथे आल्यानंतर पाप करण्याची वृत्ती जाते, लक्षात ठेवा. ही वृत्ती जाणं लय गरजेचं आहे, ते जीवनामध्ये महत्वाचं आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, चित्तीर्थ म्हणजे संत आहेत, ते अत्यंत महत्वाचं आहे. ती वृत्ती नष्ट झाली पाहिजे. कोणतं स्नान आहे? ज्ञानोबरायची भाषा आहे, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जीवनी धाले, शांतीसे आले पालवनवे. ते स्नान आहे. आणि ते स्नान किंवा ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरे दत्तात्रय योगिया. ते स्नान आहे. किंवा कोणतं स्नान आहे? 17वे स्तन्य देशी अनाहताचा हल्ल रोगाशी
समाधी बोधे निजविसी बुझावणे, ते स्नान आहे, ते जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. एका स्नानेचे खुंटले पाप पुण्य गेले. पाप पुण्य गेले, वृत्तीची शुद्धता, मळ गेला, अंतःकरणाची शुद्धता. त्याचबरोबर कर्मेंद्रियाची आणि ज्ञानेंद्रियाची सुद्धा शुद्धता अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे परमात्म्याला समर्पित केलं की प्रेमाने परमात्मा वश होतो, हृदय मंदिरात येतो. देव आणि जीव या दोन्हीचं मिलन होणं म्हणजे देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. त्याचा परिणाम गेला अंतरीचा मळ, त्याचा परिणाम पाप पुण्य गेले, त्याचा अजून काय परिणाम. तुका म्हणे वाणी शुद्ध, जनार्दन जनी शुद्ध. देहली दीपन्यायाने हे शुद्ध दोन्हीकडे लावा. तुका म्हणे वाणी शुद्ध एक आणि जनार्दन जनी शुद्ध दोन. जनार्दन जनी शुद्ध म्हणजे ज्ञानेंद्रियावर झालेला परिणाम, आणि तुका म्हणे वाणी शुद्ध म्हणजे कर्मेंद्रियावर झालेला परिणाम. कर्मेंद्रियातलं बी एक घेतलं, ज्ञानेंद्रियातलं बी एक घेतलं. परिशेष न्यायाने 10 इंद्रिय शुद्ध झाली. वाणीची शुद्धता झाली 1 आणि दृष्टीची शुद्धता झाली 2. वाणीची शुद्धता काय झाली? आता त्या वाणीच्या द्वारे सतत नामचिंतन सुरू झालं. 1 वाणीची शुद्धता आहे. वाणीनं सतत नामस्मरण येणं, सतत उठताना बसताना सहज भगवंताचं नाम मुखामध्ये येणं. तुका म्हणे वाणी शुद्ध 1. दुसरी वाणीची शुद्धता काय? वाणीनं असत्य कधीच न बोलणं, ही वाणीची काय आहे? शुद्धता. ही वाणीची शुद्धता आहे. वाणी एकदा का शुद्ध झाली की मग ज्ञानोबाराय बोलतात, वाणी शुद्ध होणं म्हणजे काय? अखंड भगवंताच्या नामचिंतनानं वाणी पिकणं. पिकली हे वाचा रामनामे
राम नामानं वाचा परिपक्व होणं. मग वाचा परिपक्व झाल्यावर काय होत असतं, वाणी शुद्ध झाल्यावर काय होत असतं, ज्ञानोबाराय सांगतात, वाणी शुद्ध झाल्यावर तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. अजून काय होत असतं, वाणी शुद्ध झाल्यावर हे होत असतं. ज्ञानोबाराय सांगतात की तो जे बोलेल, सांगा आता ते बर माझी या सत्यवादाचे तप, हे याला म्हणायचं वाणी शुद्ध झाली. सत्यवादाचे तप वाचा केले, वाचा सत्यवादाचे तप बहुत केले, वाणी शुद्ध. पण त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, हे जीवनामध्ये घडणं, हे आहे वाणी शुद्ध होणं. म्हणजे सतत भगवंताचं नामचिंतन वाणीनं सुरू होणं. नेघे नेघे माझी वाचा विसावा, वाणी शुद्ध. छंद या नामाचा घेतलाशे, वाणी शुद्ध. किंवा भाव तो निराळा नाही तुझा, वाणी शुद्ध. असत्याचा स्पर्शच वाणीला न होणं, ही वाणीची शुद्धता. जोवदे अच्युत सर्व काळ, ही वाणीची शुद्धता. साच मवाळ मिथिले रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे वाणीची शुद्धता. किंवा आटू योग विंदानो आशा शंका प्रतारुन हे संन्यशिले अवगुणो जिया वाचा, ही वाणीची शुद्धता. तुका म्हणे वाणी शुद्ध. आणि पुढं जनी जनार्दन शुद्ध, ही नेत्रेंद्रियाची अर्थात डोळ्याची शुद्धता. काय झाली आता, जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. अर्थात कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहीने घेरा. जनी जनार्दन शुद्ध. किंवा जनी जनार्दन शुद्ध काय, कानारे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल. गोपालच डोळ्याने पाहणं, गोपालाशिवाय दुसरं काही न दिसणं. जनी अवघा, अवघा जनी प्रकाश. हा कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. वा, कंठी धरीला कृष्ण म्हणे, हे कंठी धरीला कृष्ण म्हणे देवतिळी आला. आणि परिणाम अवघाजनी प्रकाश, म्हणजे केवळ परमात्माच दृग्गोचर असणं, दृष्टीचा विषय परमात्माच असणं. दृष्टी विषय समस्त, रामरूप देखत भरत, त्याशी दृश्य दृष्टा दर्शन सहज होत रामरूप. हे आहे दृष्टीची शुद्धता. जनी जनार्दन शुद्ध. एकंदरीत पाचही ज्ञानेंद्रिये आणि पाचही कर्मेंद्रिये अशी शुद्धता निर्माण झाली. म्हणजे इंद्रियाची शुद्धता एक, वृत्तीची शुद्धता पापपुण्य गेले 2, अंतकरणाची शुद्धता गेला अंतरीचा मळ 3. हा सगळा प्रकार जीवनामध्ये घडणं हा सुद्धा एक प्रकारचा पर्वकाळच आहे. साधला हा पर्वकाळ. दुसरा पर्वकाळ कोणता आहे, देवानी जीव एकत्र येणं, हा काय आहे, पर्वकाळच आहे. 1.5 कोटी विठ्ठल नाम जप लिखित पूर्ण होणं आणि त्याच्या परिसमाप्तीच्या निमित्तानं उत्सवाचं आयोजन घडणं, हा पर्वकाळच आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचं 36वे वर्ष त्याच्यातच येणं, हा पर्वकाळच आहे. आणि 36वे वर्ष 1.5 कोटी लिखित नामजपाच्या परिपूर्ततेचा कार्यक्रम 2. आणि त्याच सुमुहूर्तावर प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू नतुसिंग बाबा महाराज यांचा आध्यात्मिक ज्ञान प्रचार प्रसार दौराही त्याच वर्षी येणं, पर्वकाळच. आणि हे सगळं संक्रांतीच्या दिवशी जुळून येणं, हा पर्वकाळच आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. तुकाराम 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 तुकाराम.
पर्वकाळ जीवनात येण्यासाठी आजच्या कीर्तनातून घरी जाता जाता ध्यानात काय ठेवायचं? लय तकलीफ घ्यायची नाही, एवढं ध्यानात ठेवायचं, हे सगळं घडण्यासाठी देव तिळी आला पाहिजे. तिळी म्हणजे प्रेमात आला पाहिजे. आणि देव प्रेमात येण्यासाठी देवाला शुद्ध प्रेम आपण समर्पित केलं पाहिजे. प्रेम समर्पित करायला आपण शिकावं. आणि ती शक्ती कोण देईल आपल्याला? देवच देईल. प्रेम देवाचे देणे, ती शक्ती सुद्धा आपल्याला कोण देणार आहे? देवच देणार आहे. देवाने ही शक्ती. पुन्हा पर्व काळ आहे अजून. वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे सुरुवात पर्व काळानेच झाली, मकर संक्रांतीच्या योगाने. आणि 22 जानेवारीला या उत्सवाचा समारोप आहे. आणि त्याच दिवशी सलग 500 वर्षाच्या संघर्षानंतर, 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भगवान रामलला अयोध्येमध्ये पुन्हा प्रतिष्ठापित होत आहेत. हा सुद्धा एक काय आहे? पर्वकाळ. आम्ही गावोगावी त्या विषयाचं विधान करतोय की आपल्या आपल्या परीने आपण तो पर्वकाळ साजरा करायचा आहे. केळीवेळीकरांना सुयोग आलेला आहे. त्या निमित्ताने इथं काल्याचंच कीर्तन आहे. त्या दिवशी काला आहे आणि त्या दिवशी आपण काल्याबरोबर तो रामललाच्या प्रतिष्ठापनेचा जो काही पर्व काळ आहे आणि तो साजरा करावा. सुयोग इतका चांगला आहे. आणि मग रामललाच्या प्रतिष्ठापनेचा पर्व काळ, काल्याचं कीर्तन. आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट, ते काल्याचं कीर्तन सुद्धा पंढरीनाथाचं आहे. हा केवढा पर्व काळ आहे. एक लक्षात ठेवा, प्रसाद देण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त पंढरीनाथाला. दुसरं कोणी देऊ शकत नाही. छातीला हात लावून आणि प्रमाण देतो, भानुदास प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून या केळीवळीकरांना नवे तर या दौरा मंडळांना मी हृदयापासून वंदन करतो आणि नतमस्तक होतो. आणि मी आता बऱ्याच ठिकाणी पाहू लागलोय, काल्याचं कीर्तन महाराजांचंच असतंय. चांगली गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने प्रसाद देण्याचं सामर्थ्य, योग्यता, क्षमता ही त्यांची आहे. आणि त्यांच्या वतीने आपल्याला हा प्रसाद मिळणार आहे. आपण महाभाग्यवान आहोत. आपल्या सगळ्याच्या चरणी वारकरी संप्रदायातली हिमालयाच्या उंचीची माणसं सगळी माझ्यासमोर बसलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. उभे राहिलेले टाळकरी, सगळी संत मंडळी, गोड असे दर्जेदार मृदंगाचार्य आणि तुम्ही सर्वजण. परिसरातून अनेक गावातून लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. अकोल्याहून सुद्धा आमचे नवथळे साहेब, त्यांचे जावाई, सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आणि परमार्थ एकट्याने करायचा नाही, परमार्थ दोघांनी करायचा. हा सुद्धा पर्व काळच आहे. चांगली गोष्ट आहे. आपलं सगळ्याचं अभिनंदन करतो. आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने मला आदरणीय आरूबाबांनी आदेश दिला, मनो महाराजांनी आदेश दिला. आणि आदरणीय कन्हैया बाबा त्यांचं दर्शन, तुळशीराम बाबा त्यांचं, सगळ्यांच्या दर्शनाचा खूप मोठा असा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी आपल्याला वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि संक्रांतीच्या निमित्ताने आज माझे गुरुबंधू अत्यंत गोड असे दर्जेदार कीर्तन ते करतात, असे आदरणीय श्रीनिवास महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुणे विद्यापीठामध्ये संस्कृत MA केलं त्यांनी. असं दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. ते मृदंग देखील दर्जेदार वाजवतात. ते पाहत होते आता कसं चंदू महाराज वाजवतात ते. असं ते छान असं व्यक्तिमत्व आहे. गोड भजन करतात. आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांच्या सानिध्यामध्ये 40-50 वर्षे जे राहिले असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय एकनाथ महाराज पालशिंगणकर त्यांचे हे नातू आहेत. हे लक्षात ठेवा, हे श्रीनिवास महाराज त्यांचे नातू आहेत. म्हणजे असा एक चांगला योग या निमित्ताने आज केळीवळीकरांना प्राप्त झालेला आहे. मी थोडंसं 15 मिनिटं तुमची जास्त घेतली, त्याबद्दल आपली क्षमा याचना करतो. मी आहे इमानदारी करणारा माणूस. उभा राहिल्यापासून 2 तास केल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणजे मुद्दामच वेळ लावतो यायला अशातला काय भाग नाही. थोडासा 2-5 मिनिटं वेळ झाला, पण बाबा आता 11:15 म्हणजे मी 9:15 ते 11:15 झाले की 2 तास. 8:30 पासून धरलं तर 2.25 तास झालं. म्हणजे 15 मिनिट ओव्हर टाईम बी झालं तसं तुमच्या हिशोबाप्रमाणे.
तेव्हा झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो आणि आज संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप अशा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी थोडी सुधारणा करणार आहे या वाक्यात आणि थांबणार आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मला सुधारणा करायची, सुधारणा ही करायची आहे. गोड सगळेच बोलते, तो गोड कोण बोलत नाही सांगा. लोक म्हणतात महाराज त्याने गोड बोलून आपल्याला काय उपयोग आहे. कोण गोड, अहो गोड बोले आडनावाची माणसं आहेत. चला बोल, गोड कोण बोलत नाही. मला थोडी सुधारणा करायची. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड वागा. बस बस एवढी सुधारणा करावी. गोड वागायचं. गोड वागायचं म्हणजे कसं वागायचं. आषाढीचा जर पालखी सोहळा चालू असला तर त्या पालखी सोहळ्यामध्ये हा माणूस काय बी करा पण हा माणूस माझ्या तंबूत असलाच पाहिजे असं सगळ्यांनी आपल्याला म्हणावं. असलं वागायचं. याला म्हणायचं गोड वाग. काही लोक त्या दिंडी मालकाला म्हणतात महाराज काय बी करा पण एवढी पिढा काय आमच्या तंबूत नका. हे असलं काय कामाचं. कुणी बी म्हणलं पाहिजे हा माणूस आमच्याच तंबूत असला पाहिजे. याला बस तो मजा व्हावा. याला म्हणायचं गोड वागा. असं गोड वागणं माझ्यासहित आपलं सर्वांचं घडावं आणि या किडीवेळीचं हे 36वं वर्ष मोठ्या दिमाकात पार पडलं. लवकरात लवकर राहिलेली 14 वर्ष संपून जावी आणि या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव 50वं वर्ष लवकरात लवकर यावं. प्रातस्मरणीय सद्गुरू नतुशिंग बाबांच्याच दौरा मंडळाच्या उपस्थितीत आदरणीय कन्हैया बाबांच्या अध्यक्षतेखाली आरू महाराजांच्याच काल्याच्या कीर्तनाने ते 50वं वर्ष संपन्न व्हावं आणि त्या 50व्या वर्षामध्ये पहिल्या तर दिवसाची द्या ना, काय बिघडते. शेवा भेटावी एवढी अपेक्षा बाळगतो आणि याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय चला. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोललेले कुरे वेडे वाकुळे उतरे. अपने दानेश्वरा Thank you.